संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या या परम पावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत। यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर। श्री शिवलीला अमृत अध्याय 12। या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने व्यसन, रोग, दारिद्र्य आणि दुष्ट बुद्धी नाहीशी होऊन श्रोता किंवा वाचक सन्मार्गाला लागेल। अध्यायाला सुरुवात करूया। फार वर्षांपूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे गाव होते आणि त्या गावामध्ये विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो ब्राह्मण सतत विषय वासनेमध्ये बुडून वैश्याच्या घरी पडलेला असे। त्याची बायको दिसायला देखणी, परंतु नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे तिलाही जारकर्म करून पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता। परपुरुषाबरोबर ती एकांतात असताना तिच्या नवऱ्याने म्हणजे त्या विदुर ब्राह्मणाने तिला पकडले। तिचा प्रियकर पळून गेला। विदुर ब्राह्मणाने मात्र तिची निर्भत्सना करून तिला बेदम मारले। तिच्याकडचे पैसे आणि दागिन्यांची मागणी करून ती देत नाही तेव्हा त्याने ते हिसकावून घेऊन ते सर्व अलंकार एका वेश्येला नेऊन दिले। अशा पद्धतीने पापाचरण करणे हे त्यांचे जीवनच बनले। कालांतराने विदुर ब्राह्मण मरण पावला। मृत्यूनंतर यमदूतांनी त्याच्या पापाचरणाची त्याला असह्य यातना देऊन त्याला पुढे दऱ्याखोऱ्यामध्ये एका पिशाच्या अवस्थेमध्ये सोडून दिले। काट्यांनी भरलेल्या त्या अरण्यामध्ये खाण्याला कोणतेही फळे नाहीत, पिण्याला पाणी नाही। अशा भागात तो शरीराला भयंकर जखमा होऊन कुष्ठरोगाने सर्वांग सडलेले आणि वेदनेने मोठ्याने ओरडत हिंडू लागला। आपल्या पापाचे भोग भोगू लागला। पतीच्या निधनानंतर विदुराची पत्नी बहुला हिलाही व्याभिचारातून एक मुलगा झाला। एकदा शिवरात्रीला ती यात्रेकरूंचा मेळा गोकर्ण क्षेत्राला चालला असताना ते यात्रेमध्ये सामील झाली। तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले। बहुलीनेही सर्वांबरोबर स्नान केले आणि गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेतले। त्या पुण्य परिसराचा परिणाम होऊन बहुलीचे मन इतरांचे अनुकरण करून पवित्र झाले। तीही आपल्या पुत्रांसह पुराण ऐकायला जाऊन बसली। पुराणिक बुवा सांगत होते की जारीने स्त्रीला यमदूत मुळीच क्षमा करत नाहीत। लोखंडाची सळई तापवून लाल करतात आणि मग तिच्या योनी मार्गात घालतात। हे निरूपण ऐकताच बहुला अस्वस्थ झाली आणि आपलं पाप आचरण आठवून ओक्साबोक्षी रडू लागली। यमयातनेच्या भयाने ती बेचैन झाली। ब्राह्मणांना आणि अनेक ऋषींना ती शरण जाऊ लागली। तिला अन्नपाणी हे गोड लागेना। मग एके दिवशी एका ब्राह्मणाने तिची अवस्था ओळखून तिच्या उद्धारासाठी तिला पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय सांगितला। देवालयात आपल्याबरोबर बसून तिला शिवलीलामृत ऐकवले। शिवकथा श्रवण केल्यामुळे तीर्थाटने, योगयाग आणि व्रत साधन केल्याचे पुण्यलाभ मिळते। शिवकथा श्रवण भक्तीने बहुला निर्दोष झाली। तिला सत्संग आवडू लागला। तिने सर्व निंदे गोष्टीचा त्याग केला। गोकर्ण क्षेत्रात ती सतत स्नान करू लागली। सर्वांगाला भस्म भासून गळ्यात रुद्राक्ष घालू लागली। गुरुची सेवा आणि शिवस्मरण या दोन गोष्टी करून ती पावन झाली। भगवान शिवांनी तिला शिवलोकात घेऊन जाण्यासाठी दिव्य विमान पाठवले। तिचा उद्धार करून आपल्या चरणापाशी तिला कायम स्थान दिले। बहुलेच्या उद्धाराने लोक चकित झाले। शिव आराधनेचे महत्व आणि सामर्थ्य वाढू लागले। भगवान शिवांच्या पायाशी गेल्यावर बहुलीने शिवपार्वतीची स्तुती सुमने गायली। तेव्हा अंबा बहुलीला म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुझी इच्छा मी पूर्ण करीन। तुला काय हवे ते माग। तेव्हा बहुला म्हणाली, माते, माझा पतीही पापी आणि पतित होता। मला जसा सत्संग लाभला आणि माझा उद्धार झाला तसा त्याला लाभला नसेल। त्याला क्षमा करून पावन करावे। तेव्हा माता पार्वती म्हणाली, बहुली, तू धन्य आहेस। आपल्याबरोबर पापी पतीचाही उद्धार व्हावा ही तुझी प्रामाणिक इच्छा पतिव्रत धर्माला शोभणारी आहे। त्यामुळे तुझी आणि त्याची भेट घडवावी असे मला वाटते। त्यामध्ये त्याचा उद्धार होईल। तू एक काम कर, तू विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी जा। तेथे तुझा पती पिशाच्या रूपाने भटकत आहे, तो तळमळत आहे। त्याला शिवकथा ऐकव, म्हणजे त्याचा उद्धार होईल। माता पार्वतीच्या सांगितल्याप्रमाणे बहुला आपला पुत्र तुंबर याला घेऊन विंध्याचल पर्वतावर गेली।
तेथे विदुर ब्राह्मण पिशाच्या रूपाने हिंडत होता. त्याला तुंबाराने सर्व शक्तीनिशी पकडले आणि वेलीचा दोर करून झाडाला गच्च बांधले. त्याच्यासमोर शिवकीर्तन सुरू केले. शिवकीर्तन ऐकून तेथील पशुपक्षी उद्धारले. विदुरही कीर्तन ऐकून सावध झाला. त्याच्यातील पिशाची वृत्ती नाहीशी झाली. त्याने झाडापासून त्याला सोडविण्याची तुंबाराला विनंती केली. तुंबाराने त्याच्यातील बदल पाहिला आणि त्याला मुक्त केले. विदुराने तुंबाराचे पाय धरले. त्या क्षणी बाहुला त्यांच्या समोर आली आणि मग तेथेच तुंबाराने विदुराला पंचाक्षर मंत्र नमः शिवायचा उपदेश केला. विदुर ब्राह्मणाने लगेच मंत्रजाप करायला सुरुवात केला. त्याबरोबर शिवलोकातून एक दिव्य विमान आले. दिव्य रूप पावलेला विदुर ब्राह्मण बाहुलीसह त्या विमानामध्ये बसला. दोघांनी भगवान शंकरांना नमस्कार केला. कापरासंगे ज्योत जळून जाते त्याप्रमाणे बहुला आणि विदुर शिवस्वरूपात विलीन झाले. अशा प्रकारे शिवमंत्राचे स्मरण करून कित्येक पापी उद्धारून गेले. सूतजी महाराज पुढील कथा सांगू लागले आणि पुढील कथा सांगताना ते म्हणाले, भस्मासुर सुद्धा शिवमंत्रामुळे कसा उद्धार होऊन गेला ती कथा तुम्ही आता श्रवण करा. एकदा प्रदोषकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर हातामध्ये भस्म घेऊन सर्वांगाला लावित असताना त्यामध्ये एक खडा सापडला. तो त्यांनी हाताने उचलून जमिनीवर ठेवला. त्या खड्यामधून एक राक्षस बाहेर आला. तो भगवान शंकरांपुढे उभा राहिला आणि भगवान, आपण मला निर्माण केलेत, मी आपला सेवक आहे, मला आता आपली सेवा करण्याची संधी द्या असे सांगू लागला. तेव्हा भगवान शिव म्हणाले, मी तुझं नाव भस्मासूर ठेवले आहे. तू भस्मातून निर्माण झालास म्हणून आजपासून तुम्हाला रोज चिताभस्म आणून देत जा. तेव्हा भस्मासुराने याला होकार दिला आणि मग तो रोज भगवान शिवांना भस्म आणून देऊ लागला. रोज पृथ्वीवर फिरून कोणी शिवभक्त मेला असेल तर त्याचे रोज ताजे ताजे चिताभस्म तो शंकरांना अर्पण करी. भस्म आणण्याचे हे काम करत असतानाच भस्मासूर फार उन्मत्त झाला आणि त्याच्या मूळ आसुरी वृत्तीत जाग्या झाल्या. गायी ब्राह्मणांचा वध करून देवतांचे राज्य हे नष्ट करून राक्षसी राज्य स्थापन करावे असे त्याला वाटू लागले. आणि मग तो एके दिवशी भगवान शंकरांकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, आज मी सर्व पृथ्वी पालती घातली परंतु सर्वत्र हिंडूनही मला शुद्ध भस्म मिळाले नाही. तुम्हाला चिताभस्म आणून देण्याचा माझा नित्यनेम आहे, त्याशिवाय मी अन्न पाणी सुद्धा ग्रहण करत नाही. अशा पद्धतीने जर नित्यनेमात खंड पडू लागला तर मला रोज निराहार घडेल. आता तुम्हीच काहीतरी करा. मला असं वर द्या की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे. भगवान शिव या भस्मासुराच्या नाटकीपणाला बोलले आणि वर द्यायला सिद्ध झाले. आता पार्वती, गणेश सर्व देवांनी याला विरोध केला. या वराने असुर उन्मत्त होऊन देवांनाही प्रबल होईल. हा वर सर्व नाश करणारा ठरेल. याने राक्षसांचेच कल्याण होईल. परंतु भगवान शिवांनी भस्मासुराला पाहिजे तसा वर देऊन तथास्तु म्हटले. वर मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तो लगेच मृत्यूलोकात आला आणि त्याने प्रथम संत, भक्त आणि गायी यांना निवडून काढले आणि त्यांचे तो भस्म करू लागला. त्याच्या या कृत्याने पृथ्वीवर हाहाकार माजला. एके दिवशी चारही वर्णाचे लोक, ऋषी भस्मासुराच्या या अत्याचाराने हैराण होऊन उपाय शोधण्यासाठी भगवान विष्णूंकडे आपले गाऱ्हाणे घेऊन आले. भगवान विष्णू या सर्वांना घेऊन महादेवांकडे आले आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. या सर्व परिस्थितीला जाणून घेऊन भगवान शिव म्हणाले, तुम्ही सर्वजण निश्चिंतपणाने आपापल्या घरी जा. थोड्याच दिवसात भस्मासुराला मी नाहीसा करतो. भगवान शिवांनी अशा प्रकारे त्यांना अभय दिले. तेवढ्यात भस्मासूर तिथे आला. तेथे जमलेल्या गर्दीकडे त्याचे लक्ष गेले आणि हे सर्व आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन आले आहेत याचा त्याला अंदाज लागला. त्यांच्याकडे सोडाच्या नजरेने बघून त्याने निश्चय केला की उद्या या सर्वांचे भस्म करून टाकायचे. तेवढ्यात भगवान शंकरांनी भस्मासुराकडे पाहिले आणि ते रागाने म्हणाले, हे असुरा, तुझ्या भल्यासाठी दिलेल्या वराचा तू गैरवापर केलास. तुझ्या असुरी वृत्तीप्रमाणे वागून तू माझ्या सृष्टीतील या प्राण्यांचा सर्वनाश आरंभला आहेस. भगवान शंकरांना आपले खरे स्वरूप कळून चुकले आहे. हे भस्मासुराच्या लक्षात येताच त्याने आपले खरे राक्षसी रूप प्रकट केले. मानमर्यादा सोडून तो भगवान शंकरांना अपमानकारक बोलू लागला आणि भगवान शंकरांच्या डोक्यावरती हात ठेवून मी तुला भस्म करतो असे म्हणून भस्मासूर भगवान शंकरांच्या मागे धावू लागला. भस्मासुराला हुलकावणी देत भगवान शंकरही लाघवीपणाने पळू लागले.
तेव्हा माता पार्वतीने भगवान विष्णूंचा धावा केला. भवानीचा धावा ऐकून भगवान विष्णू तत्परतेने धावत आले आणि अशा परिस्थितीत काय करता येईल याचा विचार करून मग त्यांनी मोहिनीचे रूप धारण केले आणि ती भस्मासुराच्या नजरेसमोर आली. मोहिनीला पाहताच भस्मासूर लुचटपणाने तिच्या मागे मागे जात तिचा अनुनय करू लागला. लाडीकपणाने पाहत मोहिनीने त्याला पूर्णपणे आपल्या स्वाधीन करून घेतले. स्वतःची विचारशक्ती हरवलेला आणि पूर्णपणे मोहिनी सांगेल ते करणारा भस्मासूर ती सांगेल त्याप्रमाणे करू लागला. मोहिनी म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करीन, परंतु माझ्या विवाहाचा नवस मला पतीसमवेत नृत्य गायन करून फेडला पाहिजे. तेव्हा मी जसे नृत्य करेल त्याप्रमाणे तू हावभाव करून दाखव. त्याच्याजवळ जात मग लाडीकपणाने त्याच्या खांद्यावरती हात ठेवून मोहिनीने त्याला बेधुंद केले आणि एका बेसावध क्षणी घायाळ नजरेने त्याच्याकडे पाहत आपल्या डोक्यावरती हात ठेवला. तिच्या नजरेत नजर गुंतविलेल्या त्या भस्मासुराने चटकन तिचे अनुकरण करून स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्या क्षणी तसे भस्म झाले. विष्णूंनी मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्षाचे रूप टाकून भगवान शंकर मूळ रूपात प्रकट झाले आणि हरिहरांची भेट झाली. देवांनी त्यांच्यावरती पुष्पवर्षाव केला. मोहिनीचे रूप पाहताच भगवान शंकर सुद्धा काही वेळ मोहित झाले. त्यामुळे त्यांचे वीर्यस्खलन झाले आणि भूमीवरती पडताच त्याचे 8 भाग झाले आणि त्या 8 भागांचे अष्टभैरव निर्माण झाले. भस्मासूर नाहीसा झाला ही वार्ता त्रिभुवनात पसरता सर्वांना फार आनंद झाला. सर्वत्र हरिहराची पूजा आरती होऊ लागली. कैलास पर्वतावर विष्णू आणि शिव आनंदात गेले असताना पार्वतीने दोघांचे लिंबलोन उतरून स्वागत केले, पूजा केली, मिष्ठान्य भरवली. देवांनी आनंदोत्सव साजरा केला. श्रुती हो, या पुढील कथा ही अत्यंत मधुर आहे. शिवपार्वतीचा विवाह, कार्तिक स्वामींचा जन्म अशी ही कथा आपण मनपूर्वक ऐकावी हीच विनंती करून आज या अध्यायामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.